पुढची बातमी आहे बंजारा समाजाच्या शक्ती प्रदर्शनाची। बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचे भव्य मोर्चे निघाले। मराठा आरक्षणाचा जी.आर. निघाल्यानंतर आता हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला सुद्धा एसटी मधून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची प्रमुख मागणी आहे। महत्त्वाचं म्हणजे या मोर्चाला धनंजय मुंडेंनी देखील हजेरी लावली। यावेळी मुंडे नेमकं काय म्हणाले, राज्यभरात इतर ठिकाणी हा मोर्चा कसा पार पडला आणि आदिवासी समाजानं याला विरोध का केला, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। मराठा आरक्षणासाठी निघालेल्या 58 क्रांती मोर्चाची आठवण करून देणारी ही दृश्य आहेत बीड मधली। हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळेल असं सरकारकडून आश्वासन घेऊन मनोज जरांगेंनी मुंबईतलं मराठा आंदोलन आवर्त घेतलं। त्याच हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरू लागलाय। बीड मधल्या बंजारा समाजानं सरकारला त्याचा ट्रेलरही दाखवलाय। बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। पारंपरिक वेशभूषा करून बंजारा समाजाचे शेकडो तरुण तरुणी मोर्चात सहभागी झाले होते। आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील बंजारा समाजाचा पोशाख परिधान करून मोर्चात सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे बंजारा समाजाकडून आरक्षणाबाबत केल्या जाणाऱ्या मागणीला बीड जिल्ह्यातील 6 आमदार आणि 1 खासदारानं पाठिंबा दर्शवला। बंजारा समाजाच्या मोर्चाच्या निमित्तानं धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे राजकीय वैरी एका मंचावर पाहायला मिळणार होते। मात्र सुरेश धस यांनी त्यांचा मोर्चा पूरग्रस्त भागाकडे वळवला आणि धनंजय मुंडे, सुरेश धस यांना एकाच मंचावर पाहण्याच्या संधीला महाराष्ट्र मुकला। बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा दर्शवताना धनंजय मुंडेंना गमावलेल्या मंत्रिपदाच्या खुर्चीची आठवण झाली। माझ्यासारखा नशीबवान मीच राज्यमंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं। आज मंत्री नेमून येत आलं। आज बंजारा समाजाच्या आरक्षणासुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं याच्यासारखं नशीब दुसरं। त्या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल। भले अभ्यास वर्ग बसवा, समिती निर्माण करा, समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅझेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल। बीड प्रमाणे जालन्यात देखील बंजारा समाज रस्त्यावर उतरला होता। अर्थात मागणी तीच, हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे। जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर लवकरच मुंबई आणि दिल्लीत धडकू असा इशारा काँग्रेस आमदार राजेश राठोड आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला। 2 तरुणांचा या ठिकाणी मृत्यू झाला। अरे तुम्हाला आमचे अजून किती बळी घ्यायचे आहेत? सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? सरकारला मी या ठिकाणून आवाहन करतो की येणाऱ्या महिनाभरामध्ये जर तुम्ही बंजारांना जातीचे प्रमाणपत्र दिले नाही तर हा बंजारा मुंबईला धडकल्याशिवाय राहणार नाही। अभी जो ये रन होगा ये बहुत गंभीर होगा। ये रन हमारी लड़ाई जो कस होगी, इसके साथ आपको जल्दी ही हम दिल्ली बुलाएंगे, मुंबई बुलाएंगे। आप तैयार रहना और इतनी तादाद में अपना मोठे प्रमाणे में खरोखर कमाल कौतुक करेंगे होतं तमाम विजय वेगळं जालना इतिहास घडवणार को जय शिवाला। तर दुसरीकडे हिंगोली आणि नंदुरबारमध्ये बंजारा समाजाच्या मोर्चा विरोधात आदिवासी बांधव रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याच्या मागणीला आदिवासी समाजानं जोरदार विरोध केला।
आदिवासी समाजात धनगर आणि बंजारा समाज घुसखोरी करत असल्याचा आरोप आदिवासी समाज करतोय. हिंगोलीत आदिवासी पॅन्थर संघटनेच्या वतीनं यावेळी जोरदार मोर्चा काढण्यात आला. आदिवासी समाजाचा मुळात याला हैदराबाद गॅजेटचा विरोध आहे आणि ते घटनात्मक नाही आणि ते घटनेमध्ये बसत नाही. आणि ज्या आमदारांनी आणि ज्या 40 आमदारांनी आणि एका खासदारांनी आदिवासी आरक्षण विरोधी भूमिका घेऊन बंजारा समाजाचा समाविष्ट करण्याबाबत शिफारस पत्र दिलेलं आहे, त्या आमदारांचा देखील या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात येत आहे. आणि त्या आमदारांनी घटनेविरोधी कृत्य केल्यामुळे त्यांची लोकसभा सदस्यत्व आणि विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची याचिका देखील आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने मान्य न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार. आज तालुक्यावर आदिवासी समाजाच्या तर्फे मोर्चा निवेदन रास्ता रोको करत आहे. जर उद्या मागणी मानण्याचं सरकारने केलं किंवा एखादी समिती स्थापन करण्याचं जरी सरकारने केलं तर संपूर्ण महाराष्ट्रातला आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल, प्रसंगी मंत्रालय सुद्धा गाठेल, याची सरकारने नोंद घ्यावी. मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या आंदोलनाचं वादळ तूर्तास शांत करण्यात राज्य सरकार यशस्वी ठरलंय. अशातच बंजारा समाजाकडून आरक्षण वर्ग बदलाची होणारी मागणी आणि त्याला आदिवासी समाजाचा तीव्र विरोध असं नवं आव्हान सरकार पुढे असेल. आता या आव्हानाला सरकार कसं सामोरं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला होता, तसाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आरक्षण वर्ग बदलाच्या मुद्द्यानं जन्म घेतलाय. बीडहून विकास माने, जालन्याहून रवी मुंढे, हिंगोलीहून माधव टिपके आणि नंदुरबारहून भिकेश पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.